सविस्तर विशेष पाहण्याआधी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि ती म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार येत्या 30 जानेवारी पूर्वी होण्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही हिरवा कंदील मिळाल्याची माहिती मिळते आहे। तर दिल्लीमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली आणि यावेळी राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती देखील मिळते आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनीच दिलेली आहे। तर मंत्रिमंडळ विस्तारावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूयात। विस्ताराबद्दल चर्चा होईल सर। विस्ताराबद्दल चर्चा होईल सर। क्या विस्ताराबद्दल मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात लवकरच विस्तार पण होईल। लवकर म्हणजे केव्हा सर? अरे लवकर होईल ना आता। संमती। तर शिंदेंच्या पक्षामधील कुणाची नावं मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चर्चेत आहेत पाहूयात। तर यामध्ये इच्छुक कोण आहे तर संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, त्यानंतर बालाजी किणीकर, किशोर पाटील, सदा सरवणकर। मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले उमेदवार आपण पाहतोय। तर मंत्रिपदासाठी इच्छुक भाजपचे आमदार कोण कोण आहेत तर यामध्ये विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे आमदार अमरीश पटेल, शिंदखेडाचे आमदार जयकुमार रावल, त्यानंतर ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, सातारा जावळी इथले आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार दौंडचे राहुल कुल आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग। मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले भाजपचे आमदार यावरती आपण नजर टाकतोय। निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे आणि इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील। तर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत यावर आपण एक नजर टाकली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांमुळे मात्र आता खळबळ उडालेली आहे। मला अडकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंना सुपारी दिलेली होती असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। तर मुख्य मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष भरकटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची ही खेळी असल्याचा टोला महाविकास आघाडीनं लगावलाय। देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकण्याची सुपारी, तत्कालीन पोलीस आयुक्तांना महाविकास आघाडीची सुपारी। महाविकास आघाडीनं संजय पांडेंना दिलं होतं टार्गेट। देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांमुळे खळबळ। देवेंद्र फडणवीस यांनी मोठा बॉम्ब टाकलाय। माझ्यावर केसेस टाकण्याचं, फौजदारी गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्याचं टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडेंना देण्यात आलं होतं। मी काहीही केलं नव्हतं, त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत। मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न सफल झाले नाहीत। याकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष वेधलंय। महाविकास आघाडीच्या काळामध्ये हा पूर्ण प्रयत्न त्यांचा होता की कशाही प्रकारे माझ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, मी अरेस्ट झालो पाहिजे आणि याची सगळी शब्द योग्य आहे की नाही मला माहित नाही, पण सुपारी ही तत्कालीन मुंबईचे पोलीस कमिशनर श्रीमान संजय पांडे यांना देण्यात आली होती। त्या संदर्भात अनेक प्रयत्न त्यांनी आणि काही लोकांनी करून पाहिले। माजी विरोधी पक्षनेत्याला अडकवण्यासाठी पोलीस आयुक्ताला सुपारी देण्याचा धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाल्याची तोफ देवेंद्र फडणवीसांनी टाकली। त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात चांगलीच धांदल उडाली। फडणवीसांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय। याच्या बाबतीतली मला माहित नाही की कुठल्या केसमध्ये त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जास्त काही बोलू शकणार नाही कारण माझ्या खात्यात काय होम डिपार्टमेंट नव्हतं। पण अशा प्रकारचं माझ्या माहितीत तरी कुठलं प्रकरण नाही आहे आणि अशी कुठली त्यांच्यावरती कारवाई झाली नाही। मला त्याची माहिती नाही, त्यामुळं ते काय म्हणतात ते मला माहित नाही, काय रेफरन्स आहेत त्याची माहिती नाही। आमचे मित्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मागच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेते होते आणि आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना हे प्रत्यय आलं की त्यांना ते त्या काळात जेलमध्ये डांबण्यात येत होतं वगैरे अशा पद्धतीचे ते आता आरोप करतात। मला असं वाटतं की
या सगळ्या गोष्टीला, कारण की तेही म्हणतात की मी बदला घेतोय, विधानसभेत सांगतात मी बदला घेतला असं बोलतात आहेत. हे सगळे प्रश्न हे प्रश्नाच्या जागी आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमीच राजकीय रस्सीखेच सुरू असते. मात्र विरोधकांना नामोहरण करण्यासाठी जर थेट पोलीस यंत्रणांचा वापर केला जात असेल तर ते लोकशाहीसाठी धोक्याचं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांचा राजकीय पक्षांनी धडा घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू झालेली आहे. दरोडेखोरांपासून मुंबई वाचवणं गरजेचं असल्याची जोरदार टीका आणि टोला आशिष शेलारांनी ठाकरे गटाला लगावलेला आहे. तर देशावरती डाका टाकणाऱ्यांनी दरोडेखोरांची भाषा करू नये असा पलटवार अंबादास दानवेंनी केलाय. दरोडा टाकणारे डाकू म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. देशावर जे डाका घालतात त्यांनी BMC विषयी बोलू नये. मुंबई महानगरपालिकेवर एकत्रितपणे सत्ता गाजवणारे दोन पक्ष आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. त्यामुळे त्यांची भाषाही आता बदलली आहे. एकमेकांना दरोडेखोर आणि डाका टाकणारे अशा शब्दात उद्धार केला जातोय. उद्धव ठाकरेंनी बिल्डर, दारूवाले यांचे पैसे माफ केले, मात्र सामान्य माणसाला त्यांनी दिलासा दिला नाही असा आरोप आशिष शेलार यांनी केला. जवळच्या लोकांचा फायदा करून देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका चालवल्याचा टोलाही शेलारांनी लगावला. मुंबई महानगरपालिकेवर दरोडा टाकणारे डाकू म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. आम्ही पारदर्शक पद्धतीने त्याकडे चौकीदारी केली म्हणून या ठेवी राहिल्या आहेत. भाजपनं दरोडेखोरांची उपमा दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांचं रक्त खवळलंय. शिवसेना ठाकरे गटानेही भाजपच्या जिवारी लागणारा घाव घातला. देशावर जे डाका घालतात त्यांनी BMC विषयी बोलू नये. जे 25 वर्ष सोबत होते, सत्तेची फळं चाकत होते, त्यांना आता हे सगळ्या गोष्टी दिसत आहेत. ज्यांनी देशावर डाका घातलेला आहे, महाराष्ट्रावर डाका घालण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांच्या प्रश्नाला मला असं वाटतं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्यानं सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात मुंबईत घमासान होणार असल्यानं आत्तापासून एकमेकांवर हल्ले करायला सुरुवात झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे हल्ले अधिक तिखट होतील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यामधील कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील 2 इच्छुकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधलंय. तर कोणताही उमेदवार असू द्या, विजय भाजपचाच होईल असा दावा जगदीश मुळीक यांनी केलाय. कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचं कसब, 2 इच्छुकांचं गुडघ्याला बाशिंग. भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीला स्फुरण. कोण बांधणार विजयाचं तोरण? दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 27 फेब्रुवारीला त्यासाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला असणाऱ्या मतदारसंघावर शिवसेनेनं दावा केलेला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये पुण्यात शिवसेनेला एकही जागा नव्हती. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या आशा पल्लवित झाल्यात. 2 दिवसात खासदार संजय राऊत आणि सहसंपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्यासोबत याविषयी बैठक होणार असल्याची माहिती विशाल धनवडे यांनी दिली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये आज जे काही सत्तांतर नाट्य घडलंय, त्याच्यानंतर जी काही नागरिकांमध्ये जी चीड आहे आणि शिवसेनेबद्दल लोकांचं असणारं प्रेम आहे, या प्रेमासाठी आमची इच्छा आहे की मागच्या वेळेस जरी आम्हाला नाही मिळाली तरी महाविकास आघाडी म्हणून यावेळेस शिवसेनेला या कसबा मतदारसंघातून संधी मिळावी आणि एक आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कसबा मतदारसंघात लढत देऊन भारतीय जनता पार्टीवरती मात करण्याचा आमच्या शिवसैनिकांचा यावरती विशेष लक्ष राहील. हक्काचा मतदारसंघ असल्यानं काँग्रेसनंही बैठकांचं सत्र सुरू केलंय. आमची जागा आम्हीच लढवणार असल्याचं माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी ठासून सांगितलं. तर महाविकास आघाडीतली रस्सीखेच पाहून भाजपनं त्यांची खिल्ली उडवली. काँग्रेसने कालच ठरवलंय
की कसबा विधानसभेची निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची असा निश्चय सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केलेला आहे. ही जागा पारंपरिक काँग्रेस ही निवडणूक लढवते, त्यामुळं मला असं वाटतं की ही काँग्रेसच्या बाजूनीच मतदान आपलं निवडणूक लढवण्याचं निश्चित होईल. पोटनिवडणूक लागल्याच्या नंतर देखील त्यांच्यातले भांडणं थांबत नाहीत. मी आपल्या सर्वांना विश्वासाने सांगू इच्छितो की या पोटनिवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला महाविकास आघाडीमधल्या जागा भेटली तरी इथे विजय फक्त भारतीय जनता पार्टीचाच होणार. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला भाजपनं उमेदवारी दिली तर बिनविरोध निवडणुकीची शक्यता नाकारता येत नाही. कसबा मतदारसंघातही निवडणुकीच्या रणधुमाळीला बिनविरोध होण्याच्या मुद्द्यापासून सुरुवात झालेली होती. मात्र इच्छुकांची गर्दी पाहता आता निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. परिणामी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील उमेदवार बिनविरोध निवडून येण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आमदाराचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील उमेदवाराला बिनविरोध निवडून आणलं जातं. मुंबईतील अंधेरी मतदारसंघामध्ये भाजपनं शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार दिलेला नव्हता. कसबा पेठ पिंपरी पोटनिवडणूक, बिनविरोध पोटनिवडणूक अशक्य. दोन्ही मतदारसंघात मवियाचे उमेदवार. काँग्रेसकडून आधीच्या निवडणुकीचे दाखले. कसबा पेठ आणि पिंपरी मतदारसंघात 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. विद्यमान आमदारांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जातात. मागील वर्षी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपनं शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र कसबा पेठ आणि पिंपरी मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे संकेत मवियाकडून देण्यात आले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जेव्हा पंढरपूरमध्ये असेल, देगलूरमध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, अनेक ठिकाणी ज्या पोटनिवडणुका झाल्यात त्यांच्या परिवारांना विरोध करण्याचं काम त्या काळामध्ये भाजपने केलेलं होतं आणि त्याच्यामुळे तो भाग नाही आहे. महाराष्ट्र एक आगळं वेगळं राज्य आहे, परंपरा राहिलेली आहे. आता त्यांचा नेमका प्रस्ताव काय तो प्रस्ताव तर अजून आलेला नाही. भाजपचा आला तर त्यांचा प्रस्ताव काय तो त्याच्यावर आपण बोलू. मग आम्ही अंधेरीची बिनविरोध दिली म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की नाही तुम्ही जिंकणारच नव्हतं. म्हणजे काय पड्यात फिर भी मेरी टांग ऊपर, अशा वेळेला आर्ग्युमेंटच करता येत नाही. त्यामुळे मोठी परंपरा भारतीय जनता पार्टीची त्या वेळेला म्हणजे राजू सातवच्या वेळेला तर काँग्रेसने राजू सातवांच्या पत्नीला नाही दिली तर रजनी पाटलांना दिली, तरी आम्ही बिनविरोध सोडली. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात भाजपनं उमेदवार दिला नव्हता. मात्र भाजपनं पंढरपूर, मंगळवेढा आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले. आवताडेंनी भारत भालकेंचे पुत्र राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेंचा पराभव केला होता. मे 2021 मध्ये तत्कालीन मविया सरकारला भाजपनं दणका दिला होता. तर एप्रिल 2022 मध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. काँग्रेसनं या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधवांना उमेदवारी दिली. जयश्री जाधवांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. मविया आणि भाजपकडून देण्यात येणारे दाखले आणि आतापर्यंतचा इतिहास पाहता निवडणूक बिनविरोधच होईल हे छाती ठोकपणे सांगता येत नाही. त्यामुळे कसबा पेठ आणि पिंपरी मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या वादातून अनेकांच्या तोंडाला फेस आणते. मात्र आता तीच वेळ उर्फीवर आली आहे. नेमकं झालंय तरी काय पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. वादही अजून पूर्णपणे शमलेला नाही. त्यातच तिच्यावर नवं संकट ओढावलंय. मात्र यावेळी
कपड्यांमुळे नव्हे तर चेहरा सुजल्यानं आणि गाल लाल झाल्यानं उर्फीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेत. मुंबईतलं वातावरण सध्या चांगलंच थंड झालंय, त्यामुळे उर्फीच्या चेहऱ्यावर साईड इफेक्ट्स दिसत असावेत असं तुम्हाला वाटत असेल. मात्र इथं तसं झालेलं नाहीये. स्वतःच्या चुकीमुळे उर्फीचे हे हाल झालेले आहेत. अति प्रमाणात मेकअप केल्यामुळे उर्फीला पुन्हा एकदा ॲलर्जीचा त्रास जाणवायला सुरुवात झाली आहे. At my interview with this you see my face, everyone can see my face. उर्फीनं तिच्या लाल झालेल्या चेहऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड केलाय. त्यावर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. मात्र उर्फीनं तिच्या चेहऱ्यावरील अति मेकअपचा अत्याचार जर थांबवला तर ॲलर्जीपासून तिचा बचाव होईल आणि नव्या वादासाठी तिला वेळही मिळू शकेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. परिस्थिती माणसाला लढायला शिकवते आणि त्यातूनच संघर्ष करत आपलं ध्येय प्राप्त करता येतं असं म्हटलं जातं. औरंगाबादच्या कोमल इंगोलेकडे पाहिल्यावरती त्याचा प्रत्यय येतो. घरची परिस्थिती अतिशय नाजूक असताना आई वडिलांनी दिलेल्या हिमतीच्या बळावरतीनं CA ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. चार्टर्ड अकाउंटंट कोमल इंगोले आपल्या नावापुढे CA ही शैक्षणिक पदवी लावून घेण्यासाठी कोमलचा मोठा संघर्ष. या संघर्षात तिची प्रेरणा ठरली तिची आई. घरची परिस्थिती बेताची असल्यानं मोठ्या मुश्किलीने CBSEचा अभ्यासक्रम पूर्ण करून कोमलने देशात कॉमर्स अभ्यासक्रमात अग्रगण्य असणाऱ्या नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक इथे प्रवेश मिळवला. महाविद्यालय आणि क्लासेसमध्ये जाताना लागणारा वेळ पाहता हॉस्टेलला जाऊन दुपारचं जेवण करणे कोमलला शक्य नव्हतं. 2.5 वर्ष तिने बहुतांश दिवस आपलं दुपारचं जेवण केलंच नाही. ध्येय ठेवलं फक्त आणि फक्त अभ्यास. मी मुंबईत असताना माझं जे कॉलेज होतं नरसी मोंजी कॉलेज, जे भारतातलं जवळपास 5व्या क्रमांकाचं कॉलेज लागतं आणि महाराष्ट्रामधल्या फर्स्ट कॉलेज लागतं ते. तर असं व्हायचं की 75% अटेंडन्स कंपल्सरी होतं आणि ते मॅनेज करून CA करणं थोडंसं चॅलेंजिंग होतं. हा जो सगळा कालावधी होता त्याच्यामध्ये मला हॉस्टेलमध्ये येणं शक्य नव्हतं आणि 5 वाजता तर हॉस्टेलमधून खायला काहीच नाही मिळायचं. एकाच वेळचं उरलेलं जेवण खाऊन माझं CA आणि BComचा प्रवास होता मुंबईमधला. आपल्या मुलीला उत्तम शिक्षण देता यावं यासाठी कोमलची आई विजयामाला यांनी 8 तास कंपनीची नोकरी करत शिवणकाम केलं. शिवाय मिळालेल्या वेळेत लग्न समारंभात चपात्या तयार करण्याचं देखील त्यांनी काम केलं. तर कोमलचे वडील मुंजाजी इंगोले चप्पल बुटांचं छोटंसं दुकान चालवतात. कोमलच्या या यशामुळे आपली मेहनत सफल झाल्याची भावना दोघंही व्यक्त करतात. खूप छान वाटलं. त्यांचे सर नेहमी म्हणायचे, कोवळ्या मनाला स्पर्श अक्षरांचा व्हावा, उजेडाचे दान देण्यास झोपडीत सूर्य यावा. आणि तसं मला त्या दिवशी ती खूप मोठी आठवण झाली आणि असं वाटलं की आमच्या झोपडीमध्ये खरोखर सूर्य उगवला आहे. सर्व आजपर्यंत केलेल्या परिश्रमातून, मुलांची मेहनत आणि आमचा परिस्थितीशी संघर्ष यातून जे आता काही फळ मिळायला लागले त्याचा आनंद होतोय सर. परिस्थितीतील दारिद्र्य व्यक्तीला अपयशी ठरू शकत नाही. संघर्ष केला तर काहीही शक्य नाही, हेच कोमलने सिद्ध केलंय. आता कोमलला पुढे MBA करायचंय. त्या दृष्टीने कोमलची तयारी देखील सुरू झाली. आपल्या कुटुंबाला समृद्ध करत तिला कुटुंबातील कर्ती व्यक्ती व्हायचंय. कोमल या पुढील वाटचालीतही यशस्वी होईल यात शंकाच नाही. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. वडिलांनी चप्पल शिवली मात्र मुलीला शिकवली. खरोखर कोमलच्या यशाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. मात्र अगदी काही क्षणात पुन्हा एकदा भेटूयात अशाच महत्त्वाच्या घडामोडी आणि विशेष घडामोडींच.
आणि आता पाहूयात सविस्तर विशेष. तर स्पेशल 26 हा सिनेमा बराच गाजलेला होता. बरं, तोतया सीबीआय आणि आयकर अधिकारी बनून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्यांची ती कहाणी होती. मात्र मुंबईमध्ये त्याच पद्धतीनं एका चौकडीनं सराफाला गंडा घातलेला होता. पण अवघ्या 24 तासात पोलिसांनी त्या तोतया ईडी अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केलेला आहे. मुंबईत स्पेशल 26चा थरार. तोतया ईडीचा व्यापाऱ्याला गंडा. $2.25 कोटींचा ऐवज लांबवला. रुपेरी पडद्यावरची कहाणी जेव्हा वास्तवात येते तेव्हा समाज अक्षरशः हादरून जातो. 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या स्पेशल 26 या सिनेमाच्या कथेप्रमाणे सोमवारी मुंबईत एक घटना घडली. स्पेशल 26 मध्ये अभिनेता अक्षय कुमार कधी बनावट सीबीआय तर कधी आयकर अधिकारी बनून व्यापाऱ्यांना गंडवतो. त्याच पद्धतीनं मुंबईत एका सराफाला आरोपींनी भर दिवसा गंडा घातलाय. तारीख 23 जानेवारी 2023. वेळ दुपारी 3 वाजता. ठिकाण व्हीव्हीके सराफ झवेरी बाजार मुंबई. सोमवारी दुपारी 4 जण या सराफाच्या कार्यालयात आले होते. आपण ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी त्यांनी केली. तिथे काम करणारे जे कामगार होते त्यांना ते ईडीचे अधिकारी आहेत असं सांगून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करायला सुरुवात केली. त्यांना मारहाण करण्यात आली, चापटा वगैरे मारलेले आहेत आणि त्यांच्याकडून जी दागिने होते, सोने होते ते बॅगमध्ये भरण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं. त्यांना असं भासवण्यात आलं की ते ईडीची रेड करत आहेत, ईडीचं तपास पथक आहे, अशा प्रकारची त्यांची बोलचाल होतं. तिथं दहशत निर्माण व्हावी म्हणून त्या तोतया ईडी अधिकाऱ्यांनी सराफाच्या एका कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्यांनी 3 किलो सोनं आणि 25 लाखांची रोकड असा 1,70,00,000चा ऐवज लंपास केला. मुंबईमध्ये अगदी फिल्मी स्टाईलने बनाव रचत ईडीचा अधिकाऱ्यांचा वेश परिधान करून काही चोरट्यांनी चक्क 3 किलो सोनं आणि 25 लाखाची कॅश ही बरामद केलेली आहे. आणि या संपूर्ण प्रकाराला याच ठिकाणी आपण आहोत, त्याच ठिकाणी हे सगळं घटना घडलेली आहे. झवेरी बाजारच्या अनेक व्यापाऱ्यांनी याच्यामुळे अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची एलटी मार्ग पोलिसांकडनं सुद्धा चौकशी सुरू आहे. तो सगळा ऐवज घेऊन ते तोतया ईडी अधिकारी निवांतपणे तिथून निघून गेले. या घटनेनंतर सराफा व्यापाऱ्याला संशय आला आणि त्यानं पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं मोहम्मद फजल, मोहम्मद रझीक आणि विशाखा मुदले या तिघांना जेर बंद केलं. यामध्ये टोटल 3 किलो सोनं आणि 25 लाख असा मुद्देमाल या केसमध्ये या ज्वेलर्सकडून घेतला होता. या 2 आरोपींकडून आतापर्यंत काही मुद्देमाल पण जप्त करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश आणि सोन्याचे जे बुलियनचे जे सोन्याचे बिस्किट VBLचे मार्क असलेले ते जप्त करण्यात आलेले आहे. उरलेला मुद्देमाल आणि उरलेले आरोपी सुद्धा लवकरात लवकर अटक करू. आज सगळीकडेच ईडीचा मोठा बोलबाला आहे. राजकारणात त्याची मोठी चर्चा आहे आणि त्याचाच गैरफायदा घेत ही लूट करण्यात आली होती. मात्र या घटनेमुळे सराफ व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुण्यामधील कोयता गँगच्या दहशतीला कायमचा प्रतिबंध घालण्यासाठीच पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं तब्बल 11,000 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादीच तयार केलेली असून या सर्वांवरती आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. तसंच सोशल मीडियावरती देखील भाईगिरीचे स्टेटस मिरवून दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केलेली आहे. पाहूयात याच संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा विशेष रिपोर्ट.
पुण्यातील क्राईम ब्रांच ऍक्शन मोडवर. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार. कोयता गँगची दहशत कमी होणार? गेल्या काही दिवसात पुणे शहरात कोयता गँगनं अक्षरशः हैदौस घातलेला होता. शहराच्या विविध भागात कोयता गँगच्या दहशतीचे प्रकार समोर आले होते. विशेष म्हणजे पुण्यात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोयता गँगवर लगाम लावण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच होता. पण आता पुणे पोलिसांनी कोयता गँगवर कारवाईचा बडगा उगारलाय. त्यामुळे कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांचं धाबत दणाणलंय. बघितलं, सोशल मीडियावरती भाईगिरी मिरवणाऱ्यांना पोलिसांनी आपला हिसका दाखवताच या भाईंची बोबडी वळली आहे. तलवार आणि कोयते नाचवून पुणे शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचची करडी नजर असणार आहे. गेल्या 5 वर्षात बॉडी ऑफेन्स मधील रेकॉर्डवरच्या तब्बल 11,000 गुन्हेगारांची भली मोठी यादीच क्राईम ब्रांचनं तयार केली आहे. मागील 5 वर्षाचा डाटा काढलेला आहे. ओव्हरऑल सगळेच गुन्हेगार म्हणजे ज्याच्यामध्ये मर्डरमधले असतील 302, 307, रॉयटमधले असतील अशा गुन्हेगारांची यादी तयार केलेली आहे आपण. जे आरोपी आहेत ते इक्वल प्रमाणामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत प्रत्येक कर्मचाऱ्याकडे. आणि कर्मचारी त्याच्यावरती लक्ष ठेवणार, निगराणी ठेवणार, सर्व्हेलन्स ठेवणार. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावरती भाईगिरीचे स्टेटस ठेवणाऱ्यांवरही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. अशा किमान 200च्या वर गुंडांना पोलिसांनी जेरबंद केलंय. जे काही आता व्हॉट्सअप, इन्स्टा, त्याच्यानंतर फेसबुकला जे स्टेटस ठेवतात काही गुन्हेगार स्वतःला कुप्रसिद्ध होण्यासाठी किंवा वचक निर्माण करण्यासाठी, अशांचे आम्ही स्वतः त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये मॉनिटर करतोय आम्ही. असे व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती जी काही ॲक्शन आहे त्याच्यामध्ये आम्ही गुन्हे दाखल करतोय, कारवाई करतोय आम्ही त्याच्यामध्ये. तसं पाहिलं तर एकही कोयता गँग पोलिसांच्या रेकॉर्डवर नाहीये. तसंच भाईगिरी करणाऱ्या रेकॉर्डवरच्या मारणे, घायवळ या टोळ्यांना जरब बसवण्यात पोलिसांना यश आलंय. पण काही स्थानिक गुंडांकडून तरुणांना हाताशी धरून कोयत्याच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुकानदारांकडून हप्ते वसुली करणं हा त्यामागचा उद्देश असतो. कोयता गँगची हीच नवी मोडस ऑपरेंडी पुणे पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. आणि त्यामुळेच पोलिसांनी कोयता गँगवर कारवाईचा बडगा उगारलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता पुढची बातमी आहे पैशांच्या पावसासंदर्भातली. खरं ऐकलं, कारण मंगळवारी सकाळी बेंगळुरूमध्ये चक्क पैशांचा पाऊस पडला. एका व्यक्तीनं फ्लायओव्हरवरून नोटांची उधळण केली आणि त्यामुळे नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडालेली होती. बेंगळुरूमध्ये नेमकी काय घटना घडलेली आहे पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. बंगळुरूत पैशांचा पाऊस. पुलावरून उधळल्या नोटा. नोटा गोळा करण्याकरता जमली गर्दी. हे दृश्य आहे कर्नाटकच्या बंगळुरू शहरातलं. फ्लायओव्हर खाली लोकांची एकच गर्दी जमली होती, कारण फ्लायओव्हरवरील ही व्यक्ती चक्क नोटा उधळत होती. एका पाठोपाठ एक तो 10 रुपयांच्या नोटांचं बंडल हवेत भिरकावत होता. ही घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. आकाशातून नोटांची बरसात होत असल्यामुळे फ्लायओव्हर खाली नोटा गोळा करण्याकरता नागरिकांची झुंबड उडाली आणि त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच तिथं वाहतूक कोंडी झाली. जी व्यक्ती नोटांची उधळण करत होती त्यानं गळ्यात भलं मोठं घड्याळ अडकवलं होतं. त्यामुळे फ्लायओव्हर वरून जाणाऱ्या वाहन चालकांनी वाहनं थांबवून त्याच्याकडून नोटा घेण्याचा प्रयत्न केला, पण तो फ्लायओव्हर वरून खाली नोटा उधळत होता. एका पिशवीत त्यानं नोटांचं बंडल आणलं होतं. फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूनं तो नोटांची उधळण करत होता. पण त्याचं नोटा उधळण्यामागचं कारण कुणालाच कळू शकलेलं नाही. दरम्यान वाहतूक कोंडी झाल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
ती व्यक्ती मनोरुग्ण असावा असा पोलिसांना संशय आहे. अवघ्या काही मिनिटात त्यानं हजारो रुपये उधळल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बाळासाहेबांच्या वैचारिक वारशावरून ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षामध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता भाजपनं त्यामध्ये उडी घेतलेली आहे. कारण उपमुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेना प्रमुखांचे वैचारिक वारसदार असल्याचा दावा खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केलेला आहे आणि त्यामुळे भाजप आणि ठाकरेंच्या पक्षात वादाला तोंड फुटलेलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय वारशावरून सत्ताधारी आणि ठाकरेंच्या पक्षात नवा वाद रंगलाय. शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. बाळासाहेबांच्या विचारांसाठी आपण उठाव केल्याचा त्यांचा दावा आहे. तर बंडखोरांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंकडून केला जातोय. एकीकडे हा वाद सुरू असतानाच आता भाजपनं या वादात उडी घेतली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा भावनिक तुम्ही त्या ठिकाणी वडील म्हणून केवळ त्या ठिकाणी आधार घेत आहे आणि या राज्यामध्ये सत्ता आणू हा विचार करताय. खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी कोण आहे ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस जी आहे. सोमवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावरून त्यांना आदरांजली वाहिली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेबांशी नातं हे रक्ताचं होत नाही, ते विचारांनी करावं लागतं असं म्हटलं होतं. फडणवीसांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. दरम्यान विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र लावण्यात आलं. त्यावेळी आपल्या भाषणात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. त्यांच्या विचाराचं जे धन आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जी प्रखरता त्यांनी आपल्याला शिकवली आहे, जी विचारांची प्रतिबद्धता त्यांनी आपल्याला शिकवली आहे, ही प्रतिबद्धता कायम आपल्यासोबत राहणं हीच खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांना श्रद्धांजली असणार आहे. 2014ला युती तोडली तेव्हा बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार कुठे गेले होते? शिवसेना प्रमुखांच्या राजकीय वारशावरून ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षाकडून दावे प्रतिदावे केले जात होते. आपणच खरे वारसदार असल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून केला जातोय. आता भाजपनं त्यामध्ये उडी घेतल्यामुळं नवा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. पण त्याच कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गैरहजर होते आणि त्यावरूनच आता नवा राजकीय वाद देखील सुरू झालेला आहे. भाजपनं उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे, तर ठाकरेंच्या पक्षानं भाजपवरती जोरदार पलटवार केलेला आहे. सोमवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. पण या कार्यक्रमावरून राज्यात बरंच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा केला, तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबानं या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मात्र राज ठाकरेंनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. उद्धव ठाकरेंनी तैलचित्राचं अनावरण कार्यक्रमाला हजेरी लावण्याऐवजी पक्षाच्या सभेला पसंती दिली. तसंच तैलचित्र अनावरण कार्यक्रमाला न जाण्यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. ज्या कलाकारांनी जे चित्र चितारलं असेल त्यांचं मला काही अपमान नाही करायचं, पण त्यांना व्यवस्थित वेळ दिला गेला आहे का हे त्यांना विचारणं गरजेचं आहे. कारण घाई गडबडीमध्ये काहीतरी रंगवून ठेवायचं आणि हे तुझे वडील, अजिबात नाही. तुमचं कृती चांगली असेल, बाळासाहेबांचं तैलचित्र लावताय, आनंद आहे, अभिमान आहे, पण त्यामागचा हेतू तुमचा वाईट आहे. उद्धव ठाकरेंनी तैलचित्रावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच तैलचित्रामागच्या हेतूवर सवाल उपस्थित केला. आता त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी कोण आहे ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस जी आहे. त्यांनाही वाटलं की विधानमंडळामध्ये तैलचित्र लागलं गेलं पाहिजे. हे वाटणं आणि करणं याला अर्थ आहे.
आणि म्हणून अधपतन कुणी केलं? तुम्ही केलं आहे. शिवसेना प्रमुखांच्या तैलचित्र अनावरणावेळी झालेल्या भाषणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा शाब्दिक जुगलबंदी रंगली होती. आता सभागृहाबाहेर सुद्धा त्यावरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. बाळासाहेबांचं तैलचित्र लावलंय, अतिशय आनंदाची बाब आहे. शिवसेना प्रमुखांचं चित्र सभागृहात असणं माझ्यासारख्या शिवसैनिकासाठी तर अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे फक्त याची आठवण इतक्या उशिरा का झाली हाच प्रश्न आहे. 2012ला गेले, 2014 पासून ते 2019 पर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, शिवसेनेचं सरकार होतं. खरं म्हणजे त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी लावलं असतं तर आम्हाला अजून बरं वाटलं असतं. शिवसेना प्रमुखांच्या राजकीय वारशावरून राजकारण रंगलेलं असताना त्यांच्या तैलचित्रावरूनही राजकीय वादाला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीमध्ये वेगवान हालचालींना सुरुवात झालेली आहे. तर याच मुद्द्यावरून विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर तोफ डागलेली आहे. हा मुद्दा अगदी मानसिक संतुलनापर्यंत पोहोचलाय. पाहूयात राजकीय मानसिक संतुलनासंदर्भातला याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. मंत्रिमंडळ विस्तार आणि मानसिक संतुलन. विस्तार होत नसल्यानं संतुलन बिघडेल. शिवसेना ठाकरे गटानं उडवली खिल्ली. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मुंबई ते दिल्ली पर्यंत राजकीय घडामोडी सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबतची चर्चा विस्तारासाठी महत्वाची ठरणार आहे. तिकडे दिल्लीत चर्चा सुरू असताना इकडे गल्लीत चांगलाच गोंधळ उडालाय. अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. हाच धागा पकडून संजय राऊतांनी काही आमदारांचं मानसिक संतुलन बिघडेल अशी टीका केली. राऊतांच्या पावलावर पाऊल टाकत अंबादास दानवेंनीही तसाच सूर आळवला. आणि असे एक जणाच्या नाही अनेक जणाच्या अशा पद्धतीनं संतुलन बिघडलेलं दिसतंय. आणि ते आणखी दिसेल येणाऱ्या काळात. आणखी काही दिवस होऊ नका देऊ मंत्रिमंडळाचा विस्तार. अनेक लोकांचं असंच संतुलन बिघडेल. मंत्रिमंडळ विस्ताराचा राजकीय मुद्दा मानसिक संतुलनाच्या मार्गावर नेल्यानं सत्ताधाऱ्यांचं पित्त खवळलं. संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला संजय शिरसाटांनी लगावला. आणि मला स्वतःलाच हसू येत होतं की हा माणूस खरंच नेता आहे का हा जोकर आहे. मला वाटतं हा याचा जो परिणाम त्याच्या डोक्यावर झालाय ना तो जेलमध्ये असताना डोक्यावर पडला असेल. कदाचित तिथेच कॉट वगैरे आहे दिला होता की नाही माहिती नाही, पडला असेल त्याचा हा परिणाम आहे. विस्ताराबद्दल चर्चा होईल सर. विस्ताराबद्दल चर्चा होईल सर. विस्ताराबद्दल मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात लवकरच विस्तार पण होईल. लवकर म्हणजे केव्हा सर? अरे लवकर होईल ना. संमती. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे. मात्र कोंडी करण्याच्या नादात आणि टीका करण्यासाठी मानसिक संतुलनावरून टोले लगावणं निश्चितच चुकीचं आहे यात शंका नाही. औरंगाबादहून सिद्धार्थ गोदामसह प्रशांत लीलाराम दास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.